नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ। आणि सकाळची वेळ आहे, हवा थंड सुटली, भांडे घासून झालेत माझे इथं। आता चालले मी स्वयंपाकाला। किचन वाटा चांगला स्वच्छ धुवून घेते। किचन वाटा सगळं स्वच्छ धुवून घेतला आता। आणि आज करायची आपल्याला इडली आणि खोबऱ्याची चटणी। तर इथं इडलीचं बॅटर हे करून घेतलेलं होतं रात्रीच, आणि चांगलं झालं आहे आपलं। आता हे आता इडल्या लावून घेते पटकन, मुलांना डब्याला द्यायचे ते। इडलीचं भांडं लावलं आहे आता तिकडं, आणि इकडं आपलं खोबऱ्याची चटणी करायची, ओलं नारळाची खोबऱ्याची चटणी। तर इथं ओलं नारळ घेतलं होतं, कोथिंबीर, लसूण, कढीपत्ता आणि हिरवी मिरची। तर आता चला मिक्सरमध्ये वाटण करून घेऊया त्याची, आणि फोडणी देऊन घेऊया चटणीला पटकन। तुम्हाला झाल्यावरच दाखवते। आता इथं बघूया इडली झाली का आपली। इडली झाली आणि अशी छान फुगली। गार होऊन द्यावं आणि मग काढून घेते। इथं चटणीचं वाटण तयार करून झालं आहे, आता फोडणी देऊन घेते। इथं गरम करायला टाकलं आणि ते गरम झालंय, मोहरी टाकली, आता जिरे टाकून घेते, कढीपत्ता, आणि आपण जे वाटण केले ते टाकून घ्यायचं। वाटण टाकलं, आता त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला हळद, आता चांगलं हलवून घेते। मीठ वाटणामध्येच टाकलं होतं। थोडंसं पाणी ओतून घेते, भरपूर घट झाली। ग्लास झाला, एक ग्लासभर। चांगली एक उकळी फुटून देते ह्याला आता, म्हणजे थोडंसं तडतडलं की आपली चटणी तयार झाली। खरं मग किचन वाट्यावर आज कशाची वाट बघताय? इडली? हां, बरं बरं। आंघोळ केली का? उरका लय उशीर झालाय, 7 वाजले द्या। बस येईन आज इडली न्यायची का मग डब्याला? बरं, जावा मग लवकर, मुलाला इडली न्यायची। तर इथं आपली चटणी तयार झाली आता, आणि इकडं इडल्या पण तयार झाल्या ते मुलांपुरत्या। इडली आणि चटणी तयार झाली आता मुलांना खाण्यासाठी, डबे भरून झालेत आता। स्वयंपाक झाला आणि जेवण पण झाले। आता भांडी तसेच भरून ठेवले ते पाटीत, फरशी पुसून घेतली चांगली। आणि आता आम्हाला जायचे माळावर। इथं पाण्याची कळशी घेतली, पहिला कपडे धुवून टाकले ती, आणि माळावर आज टमाट्याची करायची पालवणी। तर टमाट तोडायला जायचं आहे आता। आभाळ आले भरपूर, ऊन काय पडत नाही। काल 2 दिवस पाऊस होता, आणि गुरांना वैरण टाकली। आता जायचे माळावर। आता आलं टमाट्यात 11 वाजले ते सकाळच्या, आणि आपल्याला टमाटा तोडून घ्यायचा आता। चांगला पिकलाय टमाटा, कुठं कुठं टमाटा पिकलाय। आज पालवणी करायची टमाट्याची, गवत पण झालंय भरपूर। चला आता टमाट तोडून घेऊया। दुपारचे 1 वाजलेले आहे, आणि इथं आपला एवढा माल तोडून झालाय आणि निवडून पण झालाय। आम्ही जसं तोडून तसं आता निवडून घेते ते माल आपला चांगला आहे, पण जरा तरी तर पालवणी असल्यामुळं निवडायला जरा उशीर लागतो। पहिल्यांदा किडक जरा पुढे गेलेलं असतं, त्याच्यामुळं निवडायला उशीर लागतो। आत्या म्हणल्या मी एकटीच निवडते, आणि आम्ही तोडून घेतो। निम्म झालं आपलं तोडायचं, निम्म राहिले। चला तोडून घेऊया। आभाळ आलंय भरपूर, गरजत आहे, पाऊस पण येईल, सांगता येत नाही कधी येईन ते। तर तोडून घेऊया आता, चला।
टमाटे तोडता तोडता मला फुलपाखरू दिसलं आणि किती शांत बसले फुलपाखरू बघा. आणि कलर पण किती त्याचा छान वाटतोय. तुम्हाला आवडलं तर कमेंट करा कसं दिसतंय ते सांगून. आणि ते बघा किती छान हळू जाते. सहसा फुलपाखरं सापडत नाहीत आपल्याला, पण ते एकदम जवळ आले. आता थोड्या वेळाने मी हातात सुद्धा धरू शकते. तर बघा किती छान बसले आता ते. यायला लागलाय. टमाटा तोडून झाला आपला. 2 वळी राहिले ते. आणि इकडं निवडला निमारदा भरायचं चालू आहे. 3 वाजले आता. जे त्याची आपापली कामं चालू आहे ती. आणि विळू आणले ते गोळा करून तिकडून आणि इथं टाकायचं चालू आहे. मामा गुरं घेऊन चाराय चालले ते. आत्या टमाटे निवडते ते. सकाळ धरून तोडले ते. आता एक वेळ राहिले. आता निवडाय बसले म्हणून आता म्हणते एवढ्याला निवडायला बसली काय आत्या. आता तुम्ही म्हणता आम्ही म्हणायचं. मग काय तुम्हीच म्हणाय पण सकाळ धरून तोडले आता निवडाय बसले ते. तर आपल्याला चिग्याची भाजी सापडली. ती आणली आता. इळू हातरून झालं तर आपलं. आणि आम्ही आलोय आता टमाटे तोडायला. टमाटे तोडायच्या 3 लाईनी राहिले त्या. आता फक्त 4 वाजले त्या. आणि इकडं मुलांची बस आली आहे. निघाली बस आता घराकडे. गेली मुलांची बस आता. टमाटा तोडून घेऊया आणि मग घरी जाऊ. 5 वाजले त्या. आणि टमाटा तोडायचा बास केला. 2.5 वळी राहिले ते. आणि इथं गाडी आली आहे कॅरेट न्यायला. आणि निवडायचं राहिला थोडंच. निवडून घ्यायला लागले ते. साडेपाच वाजल्या आणि गाडी भरून दिली आता आम्ही. आणि आता निघालोय घराकडे. घरी आलो आता आणि जेवण केली. दुपारची जेवण 6 वाजता झाली आता. आणि सकाळची भांडी राहिली होती घासायची. भांडी घासून घेते आता. शरड वरडा लागली ती वैरणीसाठी. त्यांना वैरण पण टाकायची. चला कामं करून घेऊया आता पटापटा. भांडी घासून झाली आता. आणि इकडं मी लागले आता शरडांना वैरण आणायला. शरडांना वैरण आणून टाकली की मग भाजी करायची. आज करायची आपल्याला. चला वैरण आणू आधी आणि मग भाजीचं बघू. भरपूर वैरण आहे इकडं. काढली आता वैरण. आता घरी घेऊन जाते. भरपूर काढली. टाकली आता शरडांना वैरण. सगळ्या खायला लागले ती. तर आता बाहेरची कामं सगळी झाली. आणि आता आम्ही घरात स्वयंपाक करायचा आहे. तुमचं खेळून झालं का बाहेर सगळ्यांचं? हा अजून खेळायचंय. किती खेळायचं? अभ्यास करायचा नाही का? अभ्यास नाही. होय. तर चला स्वयंपाक करून घेऊया. तर आता सोयाबीनची भाजी करायची. त्यासाठी सोयाबीन घेतले ते. टोमॅटो आणि कांद्याची गिरवी करायची. तर 2 कांदे चिरून घेतलेत. 2 टोमॅटो चिरून घेतलेत. आणि आता इथं लसूण सोलून घेतलाय. तर कांदा आणि टोमॅटो आपल्याला भाजून घ्यायचे चांगले परतून. आणि मग गिरवी करून घ्यायची त्याची. तर इथं कांदा भाजून घेतलाय चांगला आता. आणि आता टोमॅटो भाजून घेते इकडं. आणि इकडं टोमॅटो भाजत मी लसूण सोलून घेतलाय.
कोथिंबीर चांगली धुवून चिरून घ्यायची आणि खोबरं किसून घेतले म्हणजे मिक्सरमध्ये पटकन बारीक होते. कांदा आणि टोमॅटो दोन्ही भाजून झाले. आता ह्याची गिरवी करून घेते तर मी. तर इथं कांद्याचं आणि टोमॅटोचं वाटण झाले वाटून. आणि इथं अद्रक लसूण कोथिंबीर खोबरं बारीक करून घेते. आता फोडणी देऊन घेते आता पटकन. तर कढई गरम करायला ठेवली. तेल टाकून घेते. तेल गरम झाले का तेल गरम झालं. आता मोहरी टाकून घेते. थोडी मोहरी चांगली तडतडली. आता थोडीशी जिरे कढीपत्ता आणि आपण जे लसूण खोबरं कोथिंबीर बारीक केलं त्याचं वाटण टाकते. आता ह्याला चांगलं थोडंसं परतून घेते. त्याला चांगला सोनेरी कलर आला. आता ह्याच्यामध्ये आपण जी गिरवी केली ती टाकून घेते. आता ह्याला चांगलं 1 ते 2 मिनिटं तेल सुटेपर्यंत आता परतून घेते. आता ह्याला तेल सुटायला लागले थोडं. ह्याच्यात टाकूया आता आपण काळा मसाला आपला घरगुती मसाला 1 नंबर आहे. कुणाला ऑर्डर करायचं असेल तर करू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर. आणि आता हा मसाला चांगला मिक्स करून घेऊ. सोयाबीन इकडं तोपर्यंत मी उकळत्या पाण्यात टाकून चांगलं पिळून घेतलं स्वच्छ. आणि आता त्याच्यामध्ये टाकून घेते. यात थोडंसं पाणी होते. गरम करून घेतले पाणी. गिरवी चांगली आपली झाली आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया सोयाबीन. चवीनुसार मीठ. आपल्याला सुकं ठेवायचं असेल तर सुकं पण ठेवू शकतो. आणि ह्याच्यात आपल्याला आता थोडंसं रस्सा करायचा आहे. थोडं गरम पाणी आहे ते टाकून घेते ह्याच्यात. आता थोडीशी याला उकळी फुटून द्यायची म्हणजे चांगलं शिजून होतंय. 1 ते 2 मिनिटं. सोयाबीनची भाजी तयार झाली आता आपली खाण्यासाठी.